नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो डीके नॉलेज 21 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तलाठी भरतीच्या निकालाविषयी एक नवीन अपडेट आले तेच आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या डीके नॉलेज 21 या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राइब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तुम्ही बघू शकता हे अपडेट आहे तलाठी भरतीच्या निकालाविषयी। आता ते काय अपडेट आहे ते आता आपण बघूया। त्यामध्ये मित्रांनो, आता प्रत्येक जिल्ह्यावाईज तलाठी भरतीचा हा निकाल जाहीर करण्यात आला आहे। मित्रांनो, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या दोन्ही जाहीर करण्यात आल्या। आपण ज्या जिल्ह्याची निवड यादी बघणार आहोत ते म्हणजे अहमदनगर जिल्ह्याची आज आपण निवड यादी बघणार आहोत। त्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जर तुम्ही बघू शकता, या ठिकाणी कोणता प्रवर्ग आहे तर प्रवर्गाचं नाव आहे अनुसूचित जाती आणि पदसंख्या किती होत्या 35। आता यामध्ये जर बघितलं मेरिट हे कितीला क्लोज झाला आहे तर 192.94 105 हे पहिल्या विद्यार्थ्याला मार्क पडले आहेत। त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता की 191.4846 हा 2 नंबरचा विद्यार्थी आहे मित्रांनो। त्यानंतर पुढे जर बघितलं तर लेडीजचं जर मेरिट जर बघितलं तर कॅटेगरीमध्ये महिलाचं जे मेरिट आहे ते 186.34 217 अशा प्रकारे हे मेरिट लागलं आहे मित्रांनो। प्रतीक्षा यादीमध्ये जर बघितलं तर 1 नंबरचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला एकूण 185.47 025 अशा प्रकारे मार्क पडले आहेत। याचाच अर्थ मित्रांनो, प्रतीक्षा यादीमध्ये 1 नंबरच्या विद्यार्थ्याला 185 मार्क आहेत। त्यानंतर पुढे जर बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रत्येक विद्यार्थ्याला किती मार्क आहेत आणि त्यांची प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे। आता त्यानंतर पुढची कॅटेगरी जर बघितली ती म्हणजे अनुसूचित जमाती। आता याची एकूण किती जागा होत्या तर 12 जागा होत्या। आता अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्ग जो आहे या प्रवर्गामध्ये 1 नंबरचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला 189.96 271 अशा प्रकारे हे मार्क पडले आहेत। एसटी कॅटेगरीचं जे मेरिट आहे ते 189.96 271 अशा प्रमाणे आहे। त्या प्रत्येक प्रवर्गानुसार म्हणजे एक सर्व्हिसमॅन झालं किंवा पीए झालं किंवा एसपी झालं, यांचे कशा प्रकारे मेरिट लागले आहेत ते तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून बघू शकता। त्यानंतर प्रतीक्षा यादी जर बघितली एसटी कॅटेगरीची तर त्यामध्ये 1 नंबरचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला 177.56 008 अशा प्रकारे मार्क आहेत। आता पुढचा जो प्रवर्ग आहे तो म्हणजे जे ए। आता या प्रवर्गामध्ये निवड यादीमध्ये जर बघितलं तर 1 नंबरची जे विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनीला जर बघितलं तर 185.28 948 या प्रकारे मार्क पडले आहेत। त्यानंतर 2 नंबरला जर बघितलं तर 181.77 841 अशा प्रकारे मार्क आहेत। त्यानंतर एक सर्व्हिसमॅन जर बघितलं तर 140.32 354 अशा प्रकारे हे मार्क आहेत। आणि प्रतीक्षा यादी जर बघितलं तर प्रतीक्षा यादीमध्ये 1 नंबरचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला 178.24 022 अशा प्रकारे विजे या प्रवर्गाची प्रतीक्षा यादी आणि वरती जर बघितलं तर यादी आहे मित्रांनो। आता त्यानंतर पुढचा जर प्रवर्ग जर बघितला तर त्यामध्ये भटक्या जाती ब। आता या प्रवर्गाचा जर बघितलं तर या प्रवर्गाची निवड यादीमध्ये 1 नंबरला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला 184.92 664 अशा प्रकारे हे मार्क पडले आहेत। म्हणजे त्याचा कटआउट हा 184.92 664 अहमदनगर जिल्ह्यासाठी आहे। त्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये जर बघितलं तर 1 नंबरला 180.01883 अशा प्रकारे प्रतीक्षा यादीमध्ये 1 नंबरला विद्यार्थी आहे। त्यानंतर पुढचा जर प्रवर्ग जर बघितला तर एनटीसी। आता या प्रवर्गामध्ये निवड यादीमध्ये जर बघितलं तर 1 नंबरला विद्यार्थी जो आहे त्या विद्यार्थ्याला 195.18 927 याप्रमाणे 1 नंबरच्या विद्यार्थ्याला आहे, म्हणजे याप्रमाणे त्याचा मेरिट लागला आहे। आणि प्रतीक्षा यादीमध्ये जर बघितलं तर 1 नंबरला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला 191.83 861 अशा प्रकारे प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवाराला मार्क आहेत। त्यानंतर पुढचा जर प्रवर्ग जर बघितला तर आता एनटीडी मध्ये निवड यादीमध्ये जर 1 नंबरच्या विद्यार्थ्याला मार्क जर बघितले तर 193.026 अशा प्रकारे मार्क आहेत। आणि प्रतीक्षा यादीमध्ये जर बघितलं तर 1 नंबरला विद्यार्थी 192.34 अशा प्रकारे हे प्रतीक्षा यादीमध्ये 1 नंबरच्या विद्यार्थ्याला मार्क आहेत। विशेष मागास प्रवर्ग आता याची एकूण किती संख्या होते तर विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसबीसी। आता यामध्ये 1 नंबरचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला जर बघितले तर 194.35 456 अशा प्रकारे मार्क पडले आहेत। आणि प्रतीक्षा यादीमध्ये जर बघितलं तर 1 नंबरचा जो विद्यार्थी त्या विद्यार्थ्याला 182.44 829 अशा प्रकारे हे मार्क आहेत मित्रांनो। आता त्यानंतर पुढचा प्रवर्ग बघूया। त्यामध्ये
इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी. आता यामध्ये एकूण 47 पद भरण्यात येणार होते. आता यामध्ये जर बघितलं, यामध्ये सर्वात जास्त मार्क हे पहिल्या विद्यार्थ्याला 195.210.45 अशा प्रकारे हे मार्क पडले आहेत. आणि त्यानंतर महिलांचं जर बघितलं तर महिलांना 186.93.224 प्रकारे हे महिलांना मार्क पडले आहेत. आता यामध्ये जर प्रत्यक्ष यादी जर बघितली तर प्रत्यक्ष यादीमध्ये तुम्ही बघू शकता की 192.75088 हे मार्क पहिल्या विद्यार्थ्याला आहेत. आणि त्यानंतर खाली जर बघितलं तर 192.68.831 अशा प्रकारचे विद्यार्थी पण हे वेटिंग लिस्टवर आहेत. त्यानंतर पुढे जर बघितलं तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, आता या प्रवर्गामध्ये एकूण 25 जागा भरायच्या होत्या. आता यामध्ये जर बघितलं तर 1 नंबरच्या विद्यार्थ्याला हे 195.03339 अशा प्रकारे मार्क पडले आहेत. आणि यामध्ये लेडीज जर बघितली, लेडीजचा कटआउट हा 186.48 अशा प्रकारे मार्क पडले आहेत. आता यामध्ये जर बघितलं तर प्रत्यक्ष यादीचे जे मार्क जर बघितले त्यामध्ये 1 नंबरचा विद्यार्थी हा 191.54,924 अशा प्रमाणे हा प्रत्यक्ष यादीमध्ये उमेदवाराला मार्क आहेत. आता त्यानंतर जर पुढे जर बघितलं तर पुढचा प्रवर्ग जर बघितला तर अराखीव प्रवर्ग म्हणजेच मित्रांनो ओपन मध्ये. आता ओपन मध्ये जर बघितलं तर 1 नंबरचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला जर कटआउट जर बघितला तर 207.82,175 अशा प्रकारे पहिल्या विद्यार्थ्याला मार्क पडले आहेत. आता 2 नंबरला जर बघितलं तर 203.78,394 अशा प्रकारे हे मार्क पडले आहेत. आणि लेडीजचा जर विचार जर केला तर जनरल लेडीज मध्ये 201.67,908 अशा प्रकारे हा लेडीजचा कटआउट आहे मित्रांनो, जे तुम्ही बघू शकता की ओपन मध्ये कशा प्रकारे हे मेरिट लागलं आहे अहमदनगर जिल्ह्यासाठी. त्यानंतर प्रत्यक्ष यादीमध्ये जर बघितलं तर प्रत्यक्ष यादीमध्ये 1 नंबरला जो विद्यार्थी आहे त्याला 195.09278 अशा प्रकारे हे मार्क आहेत. आणि तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता की कोणाचे नाव प्रत्यक्ष यादीमध्ये आहेत आणि कोणाचे नाव निवड यादीमध्ये आहे मित्रांनो. आणि तुम्हाला दुसऱ्या कोणत्या जिल्ह्याची जर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा मी लवकरच प्रयत्न करेन. प्रकार मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या DK Knowledge 21 YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचे एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.